माजी आरोग्यमंत्र्यांचा मुलगा गायब झालेला आहे। पुणे विमानतळावरून माजी आरोग्यमंत्र्यांचा मुलगा गायब झाल्याची माहिती समोर आलेली आहे। पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा फोन आला। यावेळी एक महत्त्वाची बातमी, पुणे विमानतळावरून हा मुलगा गायब झाला असं कळतंय। तानाजी सावंतांचा मुलगा गायब झाल्याचा फोन आलेला आहे। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा मुलगा हा गायब झालाय। मुलगा बँकॉकला, फोन बंद आहे, त्यामुळे पोलिसांना आता संशय आलेला आहे। पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन आलेला आहे। यावेळी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा मुलगा गायब झालाय। पुणे विमानतळावरून त्यांचा मुलगा गायब झाल्याची माहिती समोर येते आहे। पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा फोन आलाय। मुलगा बँकॉकला गेला होता आणि फोन आता बंद येतोय, त्यामुळे पोलिसांचाही संशय बळावलेला आहे। सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। सागर, काय अधिकची माहिती? नक्कीच नाही, आपण जर पाहिलं तर माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आहे यांचा मुलगा ऋतुराज सावंत हा पुणे विमानतळावरती चालू असं सांगून मित्रासोबत गेलेला होता। नंतर त्याने ड्रायव्हरला सांगितले की तुला 3 मित्र त्याच्याबरोबर होते। त्यानंतर त्याचा मोबाईल बंद आलेला आहे आणि त्यानंतर कंट्रोल रूमला फोन आला होता की मुलाचं अपहरण झाल्याची माहिती समोर येते। मात्र पोलीस म्हणतात की तो बँकॉकला गेला अशी माहिती समोर येते। मात्र तानाजी सावंत यांनी पोलिसांना या संदर्भातला जबाब जो आहे तो विचारलेला आहे व तानाजी सावंत एअरपोर्टवरती जाऊन आल्याची माहिती जी आहे ती आता समजते। मात्र विमानतळावरून मुलगा गायब झाला तिचा नेमका कुठे गेला याबाबत काही माहिती अजून समजू शकलेली नाहीये। त्या ऋतुराज सावंतचा मोबाईल जो आहे तो अजूनही बंद आहे, त्यामुळे समजू शकलेलं नाही त्याचं अपहरण झालंय की तो स्वतः गायब झालाय याचाही शोध आता पोलिसांकडून घेतला जाणार आहे। मोबाईल बंद असल्यामुळे पोलीस यंत्रणा त्याचा तपास घेण्यामध्ये कुठेतरी कमी पडताना दिसते। मात्र कंट्रोल रूमला एक कॉल आलेला होता, 3 मित्रांसोबत हा विमानतळावरती दाखल झालेला होता। त्यानंतर तो विमानतळामधून बाहेरही आलेला नाहीये आणि कुठेही गेला नसल्याचंही माहिती जी आहे ती समोर येते। नेमकं ऋतुराजचं काय झालं हा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होतोय। त्यामुळे ऋतुराजला शोधण्यासाठी पुणे पोलिसांकडूनही प्रयत्न सुरू असल्याची माहिती समजते। बिलकुल, या प्रकरणी सावंत कुटुंबियांकडून काही अधिकृत माहिती समोर आलेली आहे का? पोलिसांनी काही माहिती दिली आहे का? याबाबत अजून कुठलीही माहिती जी आहे ती समोर आलेली नाहीये। तानाजी सावंत यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉल रिसीव्ह केला नाही। मात्र त्यांनी पोलिसांशी संपर्क साधल्याची माहिती जी आहे ती समोर येते। 5 वाजता त्यांचा मुलगा 3 मुलांसमोर स्विफ्ट गाडीमधून कॉलेजवरून विमानतळाकडे गेलेला होता, एवढी माहिती मात्र निश्चित समोर आलेली आहे। त्यांचा ड्रायव्हर जो आहे त्यांनी त्याला विमानतळामध्ये सोडलेलं होतं आणि 10 मिनिटानंतर कॉल आल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं की तू इथून निघून जा। ड्रायव्हर त्या ठिकाणाहून निघून आलेला आहे, मात्र ऋतुराज यांचा कुठे गेला हे अजून समजू शकलेलं नाही। बिलकुल, धन्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर तानाजी सावंतांचा मुलगा ऋतुराज सावंत गायब झाल्याचं इथं कळत आहे। पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला तसा फोन आलेला आहे। पुणे विमानतळावरून त्यांच्या मुलाचं अपहरण झालं का असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय। तर आपण बघतोय पुण्यातील नरे परिसरातून अपहरण झाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। पुणे विमानतळावरून अर्थात हा मुलगा गायब झाला अशी देखील अधिकृत माहिती समोर येते। तानाजी सावंतांचा मुलगा ऋतुराज हा गायब झालेला आहे आणि त्यामुळे आता पोलीस कशा पद्धतीने या सगळ्या प्रकरणाचा तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।